पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरी। पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात घडलेल्या लुटमारीच्या गंभीर घटनेचा अवघ्या 18 तासात उलगडा करण्यात पोलिसांना मोठं यश आलंय। 5 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी निगडे गावाच्या हद्दीत फिर्यादी सेंटरिंगच्या कामासाठी गेले असताना 2 आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरची पुडी टाकून कोयत्याने मारहाण करत 5,67,500 रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली। या प्रकरणी वेल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतात स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। गोपनीय माहितीच्या आधारे मुळशी तालुक्यातील शिंदेवाडी येथे सापळा रचून पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली। अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे प्रसाद सतीश शिंदे आणि अभिषेक सचिन खुटवड। दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली। या कारवाईसाठी मार्गदर्शन लाभले पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपअधीक्षक सुनील कुमार पुजारी आणि पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर। तर प्रत्यक्ष कारवाईत सहभाग घेतला एपीआय दत्ताजीराव मोहिते, हेड कॉन्स्टेबल अमोल शेंडगे, मंगेश भगत, तुषार भोईटे, संतोष भापकर, गणेश धनवे, अतुल डेरे, राजू मोमीन तसेच वेल्हा पोलीस स्टेशनचे एपीआय किशोर शेवते, पोलीस कॉन्स्टेबल सोमेश राऊत आणि रोहित मरबळ। पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे।